नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एक लाँग ब्लॉगमध्ये. शॉर्ट व्हिडिओला छान प्रतिसाद मिळाल्यानंतर मी लाँग व्हिडिओ बनवायचं ठरवलं होतं. तर दिवस निघाला व्हॅलेंटाईन डे. दिवसभर रुसलेल्या बायकोचा मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही निघालो होतो सिटीमध्ये शॉपिंगला. खूप दिवसापासून तिला शूज घ्यायचे होते, म्हणून आम्ही 2 शूज घेतले. पण मॅडमला सगळं एक शॉपमध्ये नव्हतं घ्यायचं. नवऱ्याला परेशान करायसाठी छान बहाणा भेटलं तिला. जाऊ दे, ठीक आहे. हिल नकोच घेऊ. हिल पेक्षा इसका बता ना क्या है. वाली चाहिए ना. हाँ तुम पाहिजे का. शूज घेतल्यानंतर आम्ही निघालो ड्रेस घ्यायला. गेल्यावर मुलीचे नखरे तुम्हाला माहीत आहे. असा दाखवा, तसा दाखवा, हे नको, ते नको. 100 ड्रेस पाहिल्यानंतर फायनली एक ड्रेस फायनल केला. नको हा नको. चांगलं आहे हा चांगला आहे. छान दिसतं. एक ड्रेस फायनल केल्यानंतर मॅडमने अजून ड्रेस बघायला सुरुवात केली. मग मी तिला म्हटलं आता चला. म्हटल्यानंतर फायनली ती शॉपमधून बाहेर निघाली. निघाल्यानंतर ह्या अशा क्लिप बघून माझ्या बायकोचा झालेला संताप बघून मला असं वाटलं मी का आलो असेल आणि का मी हिच्या व्हिडिओ काढत असेल. सगळ्यात मोठी चूक. एक तर व्हिडिओ काढा, वरतून बोलणे पण खा. बोलणे खाणं हा नवऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी सिटीमध्ये बजावत होतो. रंगार गल्लीमधील या नेलपेंट शॉपवर 10 प्रकारचे वेगवेगळ्या नेलपेंट 10 बोटांवर अप्लाय केल्यानंतर फायनली 2 नेलपेंट हिने फायनल केल्या आणि त्या 2 नेलपेंट घेऊन आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही निघालो अशा ठिकाणी ज्या प्रोडक्टशी माझा लांबपर्यंत काहीही संबंध नाही. ते म्हणजे कॉस्मेटिक प्रोडक्ट. आमच्या मॅडमला घ्यायचं होतं हेअर मास्क. हेअर मास्क म्हणल्यानंतर मला वाटलं हे काहीतरी मास्क असेल, जसं आपण चेहऱ्याला लावतो तसं. नंतर कळाली की ती क्रीम आहे. ती क्रीम घेण्यासाठी माझ्या बायकोने त्या शॉपकीपरसोबत खूप डोकं लावलं. छोटं आहे का, मोठं आहे का, कमी रेटवाला आहे का, चांगलं जास्त रेटवाला आहे का, असं चांगलं खूप सारखं डोकं लावल्यानंतर फायनली माझ्या बायकोने एक हेअर मास्कचं डब्बा घेतला. बिल वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या दिशेने. गजानन मंदिराकडून घराच्या दिशेने जाताना मध्ये लागतो दादा डोसा. दादा डोसा येथे भेटतो माझ्या बायकोला आवडणारा लोणी स्पंज. रुजलेल्या बायकोला बनवण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन वाटला, म्हणून आम्ही इथे थांबलो आणि ऑर्डर केलं लोणी स्पंज डोसा. आणि म्हणून भांडणं करू नये, लय पस्तावा लागतो. मारू नको. हो, ते सुधरत नाही आपण. खूप घामाला यायचं घेऊन पानचं ड्रेस नाही भेटणार.
माणसाला साऊथ इंडियन आवडत नाही तरी खातो का? कारण मला आवडतं आणि हा नाही नाही म्हणतो. मी जेव्हा म्हणते का की मला जायचं दादा डोसाला वगैरे, मला ते डोसा खायचा आहे, तर हा म्हणतो नाही नाही मला हे बकवास आहे, मला नाही खाऊ वाटत, मला आवडत नाही. असं नाही तसं नाही हां. पण हे आलं समोर का बरोबर चुरचुर चुरचुर खायला ना इलाज नाही आहे. तिसरा आहे पाया माणसाला पा. टेस्ट डोसा खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला. उशीर झाल्यामुळे केंद्र बंद झालं होतं, त्यामुळे न दर्शन घेताच मंदिर बंद होतं. आम्ही माघारी फिरलो. 5 वर्षामध्ये असं कधीच घडलं नाही की इथे आलो आणि दर्शन न करता गेलो. दर्शन न करता आम्ही घराच्या दिशेने निघालो. घराच्या दिशेने निघाल्यानंतर मी चेक केलं, गाडीला चार्जिंग नाही, गाडीची चार्जिंग नाही. गाडीने टायमावर गोलीगत धोका दिला होता आणि बिचारी कधी धोका देत नाही आणि माझी बायको सारखं नाव ठेवत असते. मी याला बोलली होती चार्जिंगची गाडी घेऊ नको, पण कसा अंगात आगाऊपणा असं सळसळ करतो माझ्या नवऱ्याचा. अचानक गाडीवरून 3 गाडीवर आलेली आहे. स्पीड कमी केली का 3 गाड्यांवर. हॅलो गाईज, आमच्या रेग्युलर रोडचे काम चालू असल्यामुळे आम्ही दुसऱ्या रोडने जाताना महाराजांचं छान कीर्तन चालू होतं. त्यात रंगण्याआधी आम्ही दुरून दर्शन घेऊन आमच्या मार्गी लागलो. रामकृष्ण आहे. कट मारत आपल्याला. सो डोंट टेक टेन्शन वा, थोडंसं घे तू, रिलॅक्स व्हा. ठीक आहे सजन वा. यस, तुम्हाला स्टोरीमध्ये कर मेन्शन व्हा जर तू घेतलं टेन्शन व्हा. ठीक आहे सजन वा. आईस्क्रीम खायची रट लावल्यानंतर शेवटी घराजवळच्या एक शॉपवरून चोकोबार घेतले आणि घरी आलो. व्हॅलेंटाईन डेसाठी तिच्यासाठी एक छान गिफ्ट बनवलं होतं. तिला न सांगता ते घरी ठेवलं सुद्धा होतं. त्यात काय चुका काढते ते तुम्हीच बघा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हे तू बनवलं? हो. ह्या माणसाने चॉकलेट डेच्या दिवशी मला चॉकलेट दिली नाही, त्याच्यानंतर रोज डेच्या दिवशी रोज नाही दिलं. त्यानंतर म्हणजे कोणता एक पण डे नाही, म्हणजे सुरुवातीपासून फर्स्ट डे पासून एक पण डे बनवला नाही, एक पण डे नाही. आणि आता उगाच विनाकारण राग आला होता, भांडण झाले ते म्हणून. आणि मला काय म्हणे, हा बॉक्स मी काय कर मला लागतोय म्हणे, मी माझ्या वेगळ्या कामासाठी तयार केली. हॅपी रोज डे. तू मला दे. एक मला दे. थँक्यू. मला नको तुझं. हॅपी रोज डे. म्हणून नको आता. हॅपी चॉकलेट डे. हॅपी किस डे. हॅपी हग डे. छोटं छोटं ते दी. तू लग्नाच्या आधी पण असं दिलं नव्हतं मला एक. अजून एक कॅन्डल.
हे नाव हे थॉट हे जे का हे सगळं माझ्या मनाने तिच्या मनाने लिहिलेलं आहे. असं काही बाहेरून कुठून बघितलं की कॉपी केलेलं नाहीये. त्याच्यानंतर इंग्रेविंग वगैरे हे जे काय आहे ते मी स्वतःने केलेलं आहे. कलरिंग हाताने केलंय. हा कलरिंग वगैरे सगळं हे शेड मॅच केलंय त्याच्या इथे मस्त शेड दिसते. ही जी कलाकृती का ही सगळी माझ्या नवऱ्याने केलेली. थँक्यू. हॅपी व्हॅलेंटाईन डे. या माणसाने ह्या माणसाने काय नाही केलं, या माणसाने काय नाही केलं. ह्या माणसाने मला आय लव्ह यू म्हणलं. हॅपी प्रपोज डे. हॅपी प्रॉमिस डे. ह्या माणसाने मस्त ह्या माणसाने का मला शेवटी आईस्क्रीम नाही खाऊ घातली. एंड ऑफ द डे आईस्क्रीम खाऊ घातली मी मी. नाही घरी सोबत आलेली आहे आणि ती सांगत मी नाही. आणली. असा गेला आमचा व्हॅलेंटाईन डेचा दिवस. उद्या पुन्हा भेटूया आमच्या नवीन ब्लॉगमध्ये विथ विशूचा गोड आवाज. नाही बोलू नाही ती म्हणली ती